नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 9 डिसेंबर 2023 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। कोणत्याही समस्येपासून दूर पडणे हा उपाय नसून समस्या समजून घेणे आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरात जीवघेणा हल्ला करण्यासाठी तसेच इतर गुन्हे घडवण्यासाठी चाकू तलवारसह आता पिस्तूल सुद्धा वापरत असल्याचे दिसून येत आहे। अशीच एक गावठी कट्टा बागडत असलेल्या एका युवकाला राजापेठ पोलिसांनी 8 डिसेंबरच्या रात्री सुतगिरणी परिसरातून ताब्यात घेतले। युवकाने कट्टा दुसऱ्या एका युवकाजवळून विकत घेतल्याची कबुली दिली असल्यामुळे पोलिसांनी त्या गावठी कट्टा तस्करी टोळीचा पर्दाफाश करणे गरजेचे आहे। शुक्रवार 8 डिसेंबरच्या रात्री एक युवक देशी कट्टा घेऊन सुतगिरणी परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली असता राजापेठ डीबी पोलीस पथकाने छापा टाकून चौरीनगर राहणारा 19 वर्षीय अक्षय संजय चव्हाण याला ताब्यात घेतले। त्याच्याजवळ असलेला 20,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। आरोपीने जप्त केलेला गावठी कट्टा शिवाजीनगर राहणारा अजय गणेश वानखडे याच्याकडून खरेदी केल्याची पोलिसांना कबुली दिली। आता राजापेठ पोलीस अजय वानखडे याला ताब्यात घेऊन मुख्य जीवघेणा देशी कट्टा तस्कर टोळीपर्यंत दाखल होऊन टोळीचा पर्दाफाश करतील का हे पाहणे आता गरजेचे झाले आहे। ही धडक कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने राजापेठ पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वात डीबी, एपीआय पुनीत कुलट, पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, पोलीस कर्मचारी मनीष करपे, रवी लिखितकर, पंकज खटे, सागर भजगौरे, गजानन राऊत, संजय वानखडे यांनी केली। अमरावती शहरात मूळ राहणारी महिला ऑस्ट्रेलियात राहायला गेली। या दरम्यान तिचे आधी अमरावतीत बँक खाते होते। तेच खाते तिला अपडेट करायचे असल्याने तिने ऑस्ट्रेलियाहून ईमेल करून काही महत्त्वाची कागदपत्रे पाठवली। त्यात तिने डेबिट कार्डची मागणी सुद्धा केली होती। अमरावती नंतर पुणेला राहायला गेल्याने तिने पुण्याचा पत्ता दिला। बँकेने तेच डेबिट कार्ड दिलेल्या पत्त्यावर पाठवल्याने डेबिट कार्ड तिला न मिळता अज्ञाताने स्वीकारून तिच्या खात्यातून चक्क 10,37,000 काढून रफूचक्कर झाल्याने महिलेच्या अमरावतीत राहणाऱ्या वडिलांनी थेट अमरावतीत सायबर पोलीस स्टेशन गाठून अज्ञात विरोधात तक्रार दाखल केली। वाममार्गाने पैसे कमवायचे असल्यास अनेक जण अनेक मार्गाचा अवलंब करीत असताना दिसून येत आहे। काहीच या युगात इमानदार राहिले का असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल। 15 ते 20 वर्षापूर्वी कोणाच्या नावाने आलेले पत्र त्यांच्या घरी सुखरूप मिळायचे। आजच्या काळात कोण कधी धोका देईल याची काही शाश्वती नसते। अशीच घटना आधी मूळची अमरावती, सध्या ऑस्ट्रेलिया राहणाऱ्या महिलेसोबत घडली। सध्या ऑस्ट्रेलियात वास्तव्यात असलेल्या एका महिलेच्या बँक खात्याचे डेबिट कार्ड प्राप्त करून त्याद्वारे त्यांची 10,37,000 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली।
या महिलेच्या अमरावती राहणाऱ्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात अमरावती सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारकर्ती महिला ऑस्ट्रेलियात राहते. त्यांचे अमरावतीत एक बँक खाते आहे. ते खाते अपडेट करण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियाहून ईमेल करून काही महत्त्वाची कागदपत्रे पाठवली. त्यावेळी त्यांनी बँकेकडे डेबिट कार्डचीही मागणी केली, परंतु ते डेबिट कार्ड त्यांना मिळाले नाही. याआधी महिला अमरावती नंतर पुणे येथे राहत होत्या. त्या पत्त्यावर डेबिट कार्ड केले होते. ते डेबिट कार्ड तिला न मिळता अज्ञात व्यक्तीने ते स्वीकारले. या दरम्यान 10 जानेवारी ते 16 जून दरम्यान महिलेच्या बँक खात्यातून डेबिट कार्डद्वारे व काही रक्कम अज्ञातांनी वळवली. आपल्या खात्यातून 10,38,099 रुपये कुठेतरी वळवल्याचे समजताच या महिलेने याबाबत अमरावतीत राहणाऱ्या त्यांच्या वडिलांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संपूर्ण आर्थिक व्यवहार महिलेच्या खात्यातून व डेबिट कार्डच्या माध्यमातून झाल्याने त्या महिलेला अमरावतीत बोलावून त्यांना विचारणा करून तक्रार नोंदवून घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात गुरुवार 7 डिसेंबरला अमरावती विधानसभा सदस्य सुलभा खोडके यांनी अमरावती शहराच्या विकास कामाची पुरवणी मागण्या सादर केल्याने त्यात मंजुरी दिल्याने आता अमरावती शहरातील विविध परिसराचा विकास होणार आहे. तर अनेक शासकीय रुग्णालयाचा विकास करिता निधी मंजूर झाल्याने आता जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय सह सुपर स्पेशलिस्ट रुग्णालयाचा विकास होण्याच्या मार्गावर आहे. विकास कामाकरिता निधी मंजूर झाल्याने आमदार सुलभा खोडके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. नागपूर विधान भवन येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच्या कामकाज दरम्यान वर्ष 2023-24च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या, ज्यामध्ये अमरावतीच्या विकासाला घेऊन आमदार सुलभा खोडके यांनी शासनाकडे सादर केलेल्या मागण्या डिसेंबर 2023च्या पुरवणी मागण्यामध्ये मंजूर करण्यात आल्याने आता अमरावती शहराचा विकास तर अनेक शासकीय रुग्णालयाचा विकास होण्याच्या मार्गावर आहे. यात जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 200 खाटांच्या नूतन इमारतीमध्ये विद्युतीकरण व फर्निचरच्या कामाकरिता एकूण 15 कोटीचा निधी, सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल करिता 66 कोटी, चित्रा चौक ते नागपुरी गेट उड्डाणपुलाच्या अतिरिक्त लांबीचे बांधकाम व विद्युतीकरणासाठी 10 कोटी, शेगाव ते रहाटगाव पर्यंतचा रस्ता क्रॉकेटीकरणासाठी 10 कोटी, तसेच राजपूत धाबा ते चांगापूर फाटापर्यंत रस्ता चौपदरीकरण व क्रॉकेटीकरणासाठी 200 कोटी अशा प्रकारे भरमसाठ निधी मंजूर करण्यात आला आहे. अमरावतीच्या विकासासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल आमदार सुलभा खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानित अभिनंदन केले आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे प्रस्तुतालय असलेले जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती अर्थात डफरीन रुग्णालयाची 200 खाटांची नूतन इमारत उभी झाली आहे. सदर रुग्णालय लवकरात लवकर रुग्णसेवेत कार्यान्वित करण्यासाठी उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण होणे जरुरीचे आहे. म्हणून अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 200 खाटांच्या नूतन इमारतीमधील विद्युतीकरणाच्या कामासाठी 9 कोटी 11 लक्ष 15 हजार इतका निधी, तसेच फर्निचर कामांसाठी रुपये 6 कोटी 37 लक्ष 18 हजार इतका निधी उपलब्ध करण्यात यावा, याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांना पत्र सादर केले. त्याचवेळी डिसेंबर 2023च्या पुरवणी मागणीत निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन मंत्री अजित पवार वतीने देण्यात आले होते. या आश्वासनाची पूर्ती नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात आलेल्या पुरवणीत मागणीत दिसून आली. यासोबतच शेगाव ते रहाटगाव पर्यंतच्या रस्ता क्रॉकेटीकरणासाठी पुरवणी बजेटमध्ये 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राजपूत धाबा ते चांगापूर फाटा रस्ता चौपदरीकरण व क्रॉकेटीकरणासाठी 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय अमरावती कॅम्प शॉर्ट रस्ता राज्य मार्ग 299 वरील नवसारी राजपूत धाबा ते चांगापूर फाटापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण व क्रॉकेटीकरण कामासाठी आमदार सुलभा खोडके यांनी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. याकरिता 20 कोटी रुपयांच्या निधीची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आहे. सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलसाठी 66 कोटींची निधीची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आला असून सर्व विकास कामे लवकरच सुरू होण्याची आशा आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केली. अवकाळी पावसाने विदर्भातील अनेक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. हल्ली अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हरभरा पिकांची पेरणी केली.
मात्र उगवलेल्या हरभरा पिकांवर ऊन कमी पडल्याने आता लष्करी अळीने आक्रमक केले. अशात नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करीत आहे. विदर्भात गेल्या 2 आठवड्यापासून अवकाळी पाऊस बरसत आहे. याच दिवसात ऊन कमी पडत असल्यामुळे शेतातील हरभरा पिकावर परिणाम जाणवत आहे. अशात आता शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका संपलेली दिसून येत नाही. नुकताच अवकाळी पावसाने शेती पिकाचं नुकसान झालं. त्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात निंभोरा बोडखा शिवारात हरभरा पिकावर लष्करी अळीने आक्रमण केले आहे. अळ्यांचा झुंड हरभरा झाडावर दिसून येत आहे. या अळ्या दिवसाला 3 एकर पिकाचं नुकसान करत आहेत. खरीप हंगामातील नुकसानीतून सावरून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभरा पेरणी केली. मात्र लष्करी अळीमुळे शेतकऱ्यांवर दुबारा पेरणी संकट ओढवले आहे. मी निंबोरा बोडका येथील एक शेतकरी आहे, नामदेव वैद्य. मौजा माझा सोनेगाव आहे. सोनेगाव क्षेत्रात माझं शेत आहे. माझा हेक्टरी 3 हेक्टर 31 चणा आहे. जवळपास 10 हेक्टर चणा आहे, तरी 3 हेक्टर 31 मधला चणा पूर्ण खाल्ला. जसा माझा चणा खाल्ला तसाच माझा निंबोरा गाववासीचा सर्व शेतकऱ्याचा 50% चणा खाऊन खतल. आणि हे अभायामुळे 2 ते 3 दिवसात लष्करी अळीचा फार मोठ्या प्रमाणात अटॅक आला. त्या अटॅकमुळे रातोरात चणा आमच्या शेतातला अळीने गायब करून टाकला. त्यामुळे आमच्या सरकारला एकच मागणी आहे का आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं. आम्हाला दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे आणि दुबार पेरणी आल्यावर आम्ही काही करू शकत नाही. पेरणीची आमची सोय नाही आणि शेतकऱ्याने जगावं का मरावं अशी हे इच्छा आहे आमची. आणि आम्हाला परत कृषी ऑफिसवाल्यांनी लक्ष द्यावे आणि आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष घालून आमच्या निंबारे रहिवाशाचं आग्रहाची माहिती आहे का बुवा तुम्ही आमच्या शेताच्या बांधावर यावं आणि परत आम्हाला माहिती द्यावे का कशामुळे लष्करी अळी कंट्रोल होईल. आमच्या पद्धतीने आमच्या शेतकऱ्यांनी ते कव्हर केलं, पण ते आटोक्यात येत नाही आहे. तरी सरकारनं माझी इच्छितो का आमच्याकडे काहीतरी मदतची दुबार पेरणीची आम्हाला मदत करावी. दुबार पेरणीचं संकट आम्हाला आलं आहे आणि चणा आज आमच्या 100% हातातून गेला आहे. परत पेरणी करावी लागते. पहिल्या पेरणीला मला 36,000 रुपये लागले. असे इतर शेतकऱ्याला आपापल्या परीने खूप पैसे लागलेले आहे. त्याची आता दुबार पेरणी करायची व्यवस्थासुद्धा लागत नाही आणि बियाणेसुद्धा कृषी केंद्रातून त्यांना उधार मिळू शकत नाही. त्यांनी काय करावं. तर आमचे वावरं आता खाली राहायची कंडिशन आली. आम्ही आता जगाव का मराव हे आम्हाला असं वाटत आहे. परिणामी कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावे आणि सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी केली आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावती शहरात आले असता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पवार यांचे स्वागत केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. अशात खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता मी अमरावतीचे खासदार असल्यामुळे उपमुख्यमंत्री पवार साहेबांचे स्वागत करणे हे माझे कर्तव्य आहे. तुम्ही आगामी निवडणूकमध्ये राष्ट्रवादीची तिकीट घ्याल का असा प्रश्न केला असता मी NDA सोबत आहे. आमचे पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांना विचारावं लागेल अशी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवारांची भेट घेतली आहे. विविध चर्चांना उधाण येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या ज्या निवडणुका आहेत त्या तोंडावर आहे. मला असं वाटते की ज्या सरकार आहे आज त्या NDAचे घटक आहे आम्ही स्वाभिमानचे पक्षाचे. आणि ॲज ए डिप्टी CM साहेब जेव्हा आमच्या जिल्ह्यामध्ये येतात ॲज ए खासदार माझं कर्तव्य आहे त्यांना येऊन ग्रीट करणं आणि त्यांना बुके देऊन त्यांचं स्वागत करणं आपल्या जिल्ह्यात. त्याच गटात मी सुद्धा आहे. आमचे पक्ष त्या गटामध्ये काही स्पेशल असं काही नाही. ज्यावेळेस खरं तर तुम्ही अपक्ष ज्यावेळेस मग यावेळेस पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने पुन्हा दादा आज तर मी NDAची एक घटक म्हणून आमचं जे स्वाभिमान पक्ष आहे आम्ही त्या पक्षासोबत आहे आणि त्याच पक्षाची मी खासदार आहे. सपोर्ट होता
पण आज आम्ही सगळे एकत्रित आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमची सीट सोडून मागू शकतो दादा, त्याच्यात काही नवीन मोठी गोष्ट नाही. सीट सोडून तुम्ही खरं तर राष्ट्रवादीचे चिन्ह मागू शकता आगामी निवडणुका. मी आमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहे ते रवीजी आहे, त्यांना विचारायला लागेल ते मला तिकीट देतील का त्यांच्या पक्षाची, मग बाकी घटकाचा समर्थन भेटेल की नाही ते डिसाईड करतील. पण दादा आल्यामुळे आणखी ताकद मिळाली आम्ही निवडणुकीसाठी. दादासोबत नेहमीच होतो. दादाला कधी जर माझं बाईट्स पाहिले, कधी इंटरव्ह्यू पाहिले, त्यांनी मला समर्थन दिला, एकदा तिकीट दिली, तर त्यांची ऋणी तर मी राहणारच आहे, त्याच्यात काही दुमत नाही. पुन्हा एकदा आगामी निवडणुकांमध्ये जर का राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवायची संधी मिळाली तर दादा काय मी भूमिका एनडीए असेल? सोबत आहे, मी एवढं तुम्हाला सांगू शकते. आणि येणाऱ्या भविष्यात माझी जनताला जे अपेक्षित असेल माझ्याकडनं मी ते करणार. थँक्यू. थँक्यू. देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दुसऱ्यांदा भाजप वरिष्ठ पदाधिकारी तुषार भारतीय व त्यांच्या मित्रमंडळी वतीने राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 25 डिसेंबरला सकाळी करण्यात येत आहे. या स्पर्धेत अमरावतीसह अनेक जिल्ह्यातील शेकडो धावपटू सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेच्या मुख्य कार्यालयाचे शनिवारी सायंकाळी राजकमल चौकात असलेल्या सिटी स्क्वेअर येथे अटल दौड कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण पोटे, भाजपाचे तुषार भारतीय, निवेदिता चौधरी, नितीन धांडे, बिट्टू सलुजा यांच्या उपस्थितीत कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. एका अपयशातून दुसऱ्या यशाची तयारी करणे आणि ती प्रेरणा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे, ती आम्हाला लोकांपर्यंत पोचवायची आहे आणि म्हणून आपण ही अटल दौड घेतो. या अटल दौडमध्ये आपल्याला कार्यकर्त्यांचं इन्व्हॉल्वमेंट पाहिजेच आहे, पण यासोबत आपल्या विचाराच्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत, ज्या व्यापारी असोसिएशन आहे, त्यांचं पण इन्व्हॉल्वमेंट आपल्याला सहभाग पाहिजे. प्रत्येक चौकात, जसं जयस्तंभ चौकामध्ये अनेक तिथे व्यापारी, त्यांच्याकडून स्वागत सत्कार झाला, जवाहर गेटवर झाला. असा एकही चौक सुटता कामा नये की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बरोबरीने त्या भागातले नागरिक सकाळी उभे आहेत, तिथे डीजे लागलेला आहे, अटलजीचे गाणे लागतात आहे, देशभक्तीपर गाणे लागतात आहे आणि त्याच्यामुळे लोक पळतात आहे. अधिक प्रेरणा घेऊन ते स्वतःचा रेकॉर्ड त्यांनी यावेळी मोडला पाहिजे, असा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. हा राज्यस्तरीय आहे. मागच्या वर्षी काही दुसऱ्या राज्यातील लोक आले होते, पाव पाटील, त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला स्पर्धेत बक्षीस देणार नाही, पण तुम्ही जर आला तिथे तर आम्ही येण्यानंतर तिकीट त्यांना आम्ही दिलं. त्यांना तसं पाठवलं नाही, कारण की अटलजींचं नाव खराब होता कामा नये याचं आम्ही काम करतो. आणि म्हणून ही इतकी भव्य दिव्य स्पर्धा झाली पाहिजे की माझ्या चौकातून जात असताना, थंडीचे दिवस आहे, थोडं आपल्याला उशिरा उठायची सवयच आहे, थोडी लवकर उठवून त्या दिवशी चौकात स्वागत करून, त्यांचं स्वागत करून म्हणजे थांबून हार घालायची जरूरत नाही आहे, त्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी करून त्यांना आपण तिथपर्यंत पाठवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपल्याला पूर्ण करायची. आताच मी छोटंसं उदाहरण सांगितलं की मी कुठे उभा आहे याला महत्व नाही, मी कसा उभा आहे याला महत्व आहे. आपल्या मनात आहे की मला ही मुख्य जबाबदारी भेटली तरच मी लाईमलाईटमध्ये येईल, बिलकुल नाही. तो जिथे आहे उभा तिथे त्यांनी ते लाईमलाईट निर्माण केलं पाहिजे, याची तयारी आपण केली. खूपदा असं होतं की माझी जबाबदारी चौकात उभी राहायची असेल, त्याला वाटतं नेहरू मैदान में साला बहुत अच्छा माहोल होगा, चलो नका करू. आवत असतो त्याला आपल्याला गाईड करावं लागतं. तिथलं ॲरो जसे तर तो ॲरो त्याला दिसला पाहिजे, अशा ठिकाणी लावला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्यावर लक्ष ठेवणारे किती लोक आहेत. कुठे चुकते का, कुठे काही हाती सापडते का, कुठे काही बदनाम करता येतं का, कुठं चिंधीचा साफ करता येतं का, हे सगळे प्रयत्न आपल्याला कराय झाले आहेत. त्यामुळे त्याची चिंता करायचं कारण नाही. वर्षी आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालं. म्हणजे प्रवीण भाऊ, यश कसं मिळालं ते अटल दौड झाल्यानंतर आपण जे रिपोर्टिंग पाठवलं त्यानंतर तिसऱ्याच दिवशी निर्णय झाला की प्रत्येकाने हा कार्यक्रम करावा दौड. म्हणजे एक कार्यक्रम केला आपण, तो वर गेला, वर त्यांनी ॲप्रिशिएट केला आणि आता तो पूर्ण देशभर राबवला जातो. कार्यकर्त्यांनी कसं काम झालं याचं एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगावंसं वाटतं
की ज्यावेळी मी पहिल्यांदा नगरसेवक झालो आणि परतवाड्याला माझा सत्कार याच मंडळींनी घेतला होता, मी रात्री उशिरा ज्यावेळी अमरावतीला आलो त्यावेळेला अमरावतीला मला पोरं झोपलेलं दिसले रस्त्याने, पोरं झोपले रस्त्याच्या दोन्ही बाजू. मला कळलं नाही की दिंडी आली की मेळावा आहे की काय आहे काय इतके मुलं. आणि मग मला एका ठिकाणी अशी स्थिती दिसली की 4 मुली झोपल्या आहेत आणि त्यांची आई आणि त्यांचे वडील त्यांना हवा घालते आहे. रात्री 1:30 वाजताची गोष्ट. मी थांबलो, त्यांना विचारलं की काय गडबड काय आहे, तुम्ही कसे आले? तर ते म्हणले JEEची एक्झाम आहे आणि विदर्भाचं एकच सेंटर आहे ते म्हणजे अमरावती. हॉटेल फुल, सगळं फुल, कुठे झोपणार? JEEची एक्झाम म्हणजे 12वी झाल्यानंतर त्याचा आयुष्याची सुरुवात बिट्टू सेठ, आणि तो झोपला कुठे आहे तर रस्त्याच्या बाजूने. मी म्हटलं मी जर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, संघाचा स्वयंसेवक आहे, माझ्यावर जर विद्यार्थी परिषदेने संस्कार केले आहे, तर पुढच्या वर्षी जर माझ्या गावात येणारा जर असा विद्यार्थी ज्याचं आयुष्य या ठिकाणाहून घडणार आहे तो जर रस्त्याच्या बाजूने झोपला असेल तर माझा असण्याचा अर्थ काय आहे? मी निर्णय केला. आम्ही सगळेजण बसलो, हीच टीम होती सगळी, प्रवीण. आणि मी मंगल कार्यालयाला विचारलं की बा तुम्ही आम्हाला द्या, असा असा कार्यक्रम आहे, असे लोक पुढे येणार आहे. सगळ्या मंगल कार्यालयाने सांगितलं की मंगल कार्यालय खाली करून दिले. आणि त्या वर्षी एकही विद्यार्थिनी रस्त्याच्या बाजूला झोपली नाही. ती त्या ठिकाणच्या मंगल कार्यालयात व्यवस्था केली. मंगल कार्यालयवाल्यांनी त्यांची रात्रीची जेवणाची व्यवस्था आणि सकाळी चहाची व्यवस्था केली. बिट्टू सेठचा मला आठवते फोन आला की भैया अपना गुरुद्वारा खुला है, वहाँ पे भी आप बच्चे भेज सकते. काय परिणाम झाला माहिती आहे त्याचा? मला आठवते की सकाळी माझ्यावर एक लेख लिहिला होता, टाइम्सने लेख लिहिला होता. एक ओळीचं निवेदन दिलं नाही. पुढच्या वेळी प्रत्येक जिल्ह्यात JEEची सेंटर उघडलं गेलं, गर्दी आपोआप कमी झाली. जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी ओळखून जर केला तर गरज नाही कोणाला थापड मारायची, गरज पडत नाही कोणाला शिव्या द्यायची. ते काम आपसूक होतं. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या पद्धतीने आपण काम करत सोबत गेलं पाहिजे. आणि आता तर इव्हेंटचा जमाना आहे, इव्हेंट करो, आपण ते निवेदन द्या, ती जी स्टाईल बदललं पाहिजे का? आता इव्हेंट काही करायचं द्या, मोठे मोठे कार्यक्रम करा. 1 हात लाकूड 7 हात झिलप्या. धावक धावणार आहेत तर प्रामुख्याने आपण जे म्हणतो की आपलं भारतीय जनता पार्टीचं संघटन हे प्रत्येक मोहल्ल्यामध्ये, प्रत्येक वॉर्डमध्ये, प्रत्येक बूथवर जे आहे, तर हे धावक ज्यावेळेस धावतात तर त्यावेळेस प्रामुख्याने त्यांचं डोकं जे आहे हे खूप असं तापतं धावत असताना. तर स्पंजिंगची, ओल्या पाण्याचा स्पंजचं टेबल स्टॉल लावून ठेवणं, पाण्याचा स्टॉल लावून ठेवणं, बर्फामध्ये स्पंज बनवून ठेवणं, अशा काही गोष्टीचे स्टॉल्स. तर आपण सर्व याच्यामध्ये सहभागी राहू की अशा प्रकारचं जर का आपण केलं तर धावक जे पूर्ण महाराष्ट्रातलं धावक येणार आणि काही बाहेरच्या प्रांतातले धावक येणार. तर या आयोजनाचं कौतुक झालं पाहिजे की सध्या अटलजीच्या नावाने तुषार भारतीय मित्रमंडळाने हे जे आयोजन केलेलं आहे ते उत्कृष्ट आयोजन आहे. तो संदेश घेऊन ते महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे जे स्पर्धक आहेत ते गेले पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी असं मला वाटतं की आपण सर्वांनी या ठिकाणी झोकून घेतलं पाहिजे. हा जो या ठिकाणी गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था, अमरावती ॲथलेटिक्स असोसिएशन आणि तुषारच्या पुढाकाराने हा जो स्पर्धा होते आहे, त्या स्पर्धेला आपण सर्वांनी आपला हातभार लावावा, स्वतःला झोकून द्यावं आणि ही स्पर्धा यशस्वी होईल. निश्चितच यामध्ये पार्टीचं नाव होईल, आपलं नाव होईल आणि स्पर्धा यशस्वी झाली तर सध्या अटलजी हे गावोगावी सर्वांपर्यंत पोहोचतील. धन्यवाद. आपल्या सर्वांना माहिती आहे की अतिशय स्पोर्टी व्यक्तिमत्व हे अटलजींचं होतं. म्हणूनच त्यांनी वारंवार त्यांच्या कवितेतून सुद्धा हे दर्शविलेलं आहे की छोटे मन से कोई बडा नहीं होता और टूटे मन से कोई खडा नहीं होता. यानंतर मी मंदार नानोटीला विनंती करतो की त्यांनी निवेदिताताई चौधरी दिगडे यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. दरवर्षी
दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असते। यावर्षी सुद्धा कला, क्रीडा, संगीत, शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना शनिवारी 9 डिसेंबरला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सन्मानित करण्यात आले। हा सन्मान राज्याचे राज्यपाल रमेश बैस सह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाला महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे सह माजी राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे यांच्यासह अनेक मान्यवर सह हजारो नागरिक उपस्थित होते। जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष महात्मे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने राज्यातील कर्तृत्ववान महिलांना दरवर्षी अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत असते। कला, शिक्षण, संगीत, शेती आदी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत असते। यावर्षी सुद्धा राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन वतीने राज्यातील IAS विनीता सिंगल, संगीत गायन क्षेत्रातून वैशाली माडे, क्रीडा क्षेत्रात रेश्मा पुणेकर, तर उद्योग क्षेत्रात स्नेहल लोंढे आणि महिला शेतकरी म्हणून ज्योती देशमुख यांची निवड करून त्यांना 9 डिसेंबर शनिवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सन्मानित करण्यात आले। या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, माजी राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे यांची उपस्थिती राहिली। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सह फोटोचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी संतोष महात्मे सह आयोजकांच्या वतीने राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, माजी राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे यांचे शाल, मोमेंटो, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या दरम्यान सर्व मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सर्व कर्तृत्ववान महिलांना मोमेंटो, पुष्पगुच्छ व घोंगडी देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। ज्या जिद्दीनं, ज्या हिमतीनं ज्योतिताईंनी कुटुंबाची आणि शेतीची जबाबदारी अंगावर घेतली, त्याला कोणतीही तोड नाही, हे पण तुम्हाला मला मान्य करावं लागेल। संघर्ष करणं, अडचणीवर मात करणं हे उत्तर आहे। हे ज्योतिताईंनी आणि या बहुतेक महिलांनी सिद्ध करून दाखवलंय। मी त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करतो। कॉर्पोरेट बोर्डों में अधिक महिलाएं, अधिक महिला कंपनी सचिव, अधिक महिला चार्टर्ड अकाउंटेंट और अधिक महिला उद्यमी 2047 तक भारत को एक विकसित भारत बनाने जा रहे हैं। महिला सशक्तिकरण से हम जल्द ही महिला नेतृत्व वाले महाशक्तिकरण की चरण में प्रवेश करेंगे। आज सम्मानित की गई सभी महिलाएं आने वाले वर्षों में बदलाव का प्रतीक मानी जाएगी। हमें अपने सभी बेटियों और बेटों के लिए खुशहाल और सुरक्षित बचपन सुनिश्चित करने के लिए एक लंबा रास्ता तय करना है। हमें यह भी सुनिश्चित करना होगा कि असंगठित क्षेत्र में काम करने वाली महिलाओं के लिए बेहतर कामकाजी परिस्थितियां हो। या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला शेकडो नागरिक उपस्थित होते। अमरावती सायन्स कोर मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनीला 9 डिसेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी भेट दिली असून त्यांनी अनेक स्टॉलची पाहणी केली। या दरम्यान अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित असलेली कामे नागपूर अधिवेशन कालावधीत मार्गी लावू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। सायन्स कोर मैदान येथे आयोजित प्रदर्शनीला सुरुवात झाली असून ही प्रदर्शनी 11 डिसेंबरपर्यंत चालणार आहे। याच ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी भेट दिली। यावेळी त्यांचे आयोजक वतीने स्वागत करण्यात आले। यावेळी आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, मनपा आयुक्त देविदास पवार सह प्रदर्शनी आयोजक उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक स्टॉलची पाहणी केली। प्रत्येकाला घर मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे। माडाच्या माध्यमातून राज्यात अनेक प्रकल्प सुरू असून गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे उपलब्ध करून देण्यात येत आहे। जिल्ह्यात अनेक प्रलंबित समस्या आहेत, त्या मार्गी लावण्यासाठी नागपूर अधिवेशन कालावधीत बैठक घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी ते मार्गी लावू असे उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रतिपादन करून जिल्ह्यातील DPR संदर्भातील समस्या
घर व भाडे इमारतीवरील वाढीव दराने लावलेले कर या संदर्भात आढावा घेऊन ते कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत आश्वस्त केले. अमरावतीचा विस्तार वेगाने होत असल्याने या ठिकाणी मूलभूत सुविधेबाबतच विमान सेवा असणे आवश्यक आहे. बेलोरा विमानतळ सुरू होण्यासाठी येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावून नाईट लँडिंग व इतर सुविधा तयार करून विमान सेवा लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यावेळेस मी ठरवलेलं होतं की नागपूरला अधिवेशनाच्या निमित्तानं आला असताना शनिवार रविवार मुंबई आणि तिकडच्या भागातनं जाता विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा. आज मी नागपूर इथं अमरावती जिल्ह्यात आहे, उद्या मी गडचिरोली जिल्ह्यात आहे. प्रश्न अनेक असतात. मी आज इथं एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्यपाल महोदय महामहिम येणार आहेत. 2 वाजता तो कार्यक्रम आहे आणि त्याला मी येणारच होतो हे संजय खोडकेंना माहिती होतं. त्यांनी सांगितलं की व क्रीडा यायचं एक चांगल्या पद्धतीनं आम्ही इथं स्टॉल उघडलेले आहेत, प्रदर्शन ठेवलेलं आहे ग्राहकाच्या करता पण वेगवेगळ्या घटकाकरता देखील. तर त्याला तुम्ही भेट द्या. मित्रांनो, मी राजकीय जीवनामध्ये गेले अनेक वर्ष काम करतोय. मला कन्स्ट्रक्शनच्या संदर्भामध्ये मी त्याबद्दलचं शिक्षण घेतलेलं नाही, परंतु माझ्या हातनं गेल्या 30-32 वर्षामध्ये अनेक प्रकारची बांधकामं सरकारी असतील कुठलीही म्हणून काम करत असताना जवळपास 1750 कोटी रुपयाचं वडाळ्याला GST भवनचं काम सुरू केलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या. परवाच PK दासनी प्रेझेंटेशन दिलं. आपण आता मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला तुम्हाला माहिती असेल सावित्रीबाई फुले हॉस्टेल आणि तिथं अजून काही एक जागा मोकळी होती आणि एक एज्युकेशनची होती. तो सगळा प्लॉट आम्ही एकत्र करतो आणि तिथं महाराष्ट्राला साजेसं अशा प्रकारचं मराठी भाषा भवन आणि सुंदरपैकी मुलींच्या करता जवळपास 400-500 मुलींचं हॉस्टेल हे त्या ठिकाणी बांधतोय. असंच आणि आताच्या काळामध्ये कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा शासनाचे विविध डिपार्टमेंट असतील त्यांची इमारती ह्या चांगल्या असल्या पाहिजे. मी आता पुण्यात कामगार भवन, राज्याचं कामगार भवन, राज्याचं सहकार भवन, राज्याचं शालेय शिक्षण भवन, राज्याचं सारथीचं एक महत्त्वाचं कार्यालय, अशी अनेक प्रकारची कार्यालय ही त्या भागामध्ये मी कामं सुरू केलेली आहेत आणि कामं गतीनं चाललेली आहेत. शेवटी जुन्या इमारती त्याच्यात येणाऱ्या लोकांना पण अडचणी असतात, नीट सोय नसते. आता महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि महिलाही मोठ्या प्रमाणावर येतात, त्याच्यावर त्यांनाही स्वच्छतागृह लागतं, तिथं चांगल्या प्रकारचं व्हेंटिलेशन लागतं, बसण्याची व्यवस्था लागते, वेळेची बचत झाली पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आम्ही टप्प्याटप्प्याने करतो आहे. बहुतेक तालुक्यामध्ये बहुतेक शहराच्या ठिकाणी प्रशासकीय इमारती सेंट्रल बिल्डिंग हे पण करण्याचा आमच्या सगळ्यांचा मदत आहे. मी हे सगळं सांगताना माझी विनंती आहे की आता मी मधल्या काळामध्ये या महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना घेऊन सहभागी झालेलो आहे. शेवटी राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाची विचारधारा जरी वेगळी असली तरी राज्याचा विकास झाला पाहिजे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्व घटकाला वाटलं पाहिजे की हे सरकार माझ्याकरता पण काही निर्णय घेत आहे, काम करत आहे. व शेतकरी असतील, तरुण तरुणी असतील किंवा इतर घटक, आदिवासी मागासवर्गीय सगळ्या समाजातला घटक असेल. आज इथं आल्यानंतर मी बघितले काही स्टॉल, बँकांचा रेट ऑफ इंटरेस्ट बऱ्यापैकी कमी झालेला आहे. घरं घेण्याच्या करता त्याचाही फायदा ग्राहकांनी घ्यावा. कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. आत्ता बोलत असताना मगाशी स्वतः निलेश ठाकरेंनी पण, प्रवीण पोट्यांनी पण, बाकीच्या पण माझ्या सहकाऱ्यांनी, संजय खोडके असतील, सुलभाताई असतील, इतरांनी पण सांगितलं की बाबा काही प्रश्न आहेत इथं. दुर्दैवाने अजून अंडरग्राऊंड ड्रेनेज आयुक्त सगळीकडे नाही ना, अजून सगळीकडे नाही आहे. खरं विभागाचं ठिकाण आहे. मी तर सारखं सांगत असतो अर्थमंत्री म्हणून, जवळपास 6 लाख कोटीचं बजेट या राज्य सरकारचं आहे. त्याच्यामध्ये एवढं मोठं बजेट असताना त्यात
जिल्ह्याच्या ठिकाणी तर पाहिजेच पाहिजे, पण विभागाच्या ठिकाणी पहिल्यांदा प्राधान्याने अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं पाहिजे. मी त्याच्या संदर्भात मला सुलभाताईंना सांगायचं आहे, प्रवीणजींना सांगायचं आहे, नागपूरला मला आठवण करा, तिथं मी नगरविकास आणि ह्या बाकीच्यांना बोलून तशा प्रकारच्या सूचना देईन. ते म्हणतील फायनान्सची आम्हाला जोड लागेल, त्याच्याबद्दल मी फायनान्सला काय सांगायचं सांगेन. कारण अंडरग्राऊंड ड्रेनेज त्या शहरामध्ये असल्याशिवाय स्ट्रॉंग वॉटरचं पाणी जाण्याच्या करता व्यवस्थितपणे व्यवस्था असल्याशिवाय, मगाशी पिण्याच्या पाण्याच्या बद्दलचा प्रश्न इथं उपस्थित करण्यात आला. ज्या शहराचा विकास चांगला व्हावा तिथं व्यवस्थित पिण्याचं पाणी तिथल्या आया बहिणींना आणि सगळ्यांना मिळालं पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये कुठंही अडचण येता कामा नये. आणि आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घर घर नल अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे. कालच मी त्याचा आढावा घेत होतो राज्याच्या बद्दलचा, आणि त्याच्यात फायनान्स, पाणीपुरवठा सचिव, मंत्री असे सगळेजण आम्ही बसलेलो होतो. आणि त्याला मजिप्राचे अधिकारी होते, जिल्हा परिषदेचे ग्रामविकासचे सचिव होते, आणि त्याच्यातनं ज्या काही अडचणी येतात त्या सोडवण्याचा माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा गुलाबराव पाटील आणि हे सगळ्यांचा प्रयत्न आहे. आम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याच्या करता मला स्वतःला आवड. त्याच्यामध्ये नुसतंच भाषणं करून जायचं नाही, तर त्याचा पाठपुरावा पण तुम्ही त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. इतर रेराच्याबद्दल पण काही प्रश्न हे आमच्या निलेश ठाकरेंनी सांगितले, त्याबद्दल मुंबईला एकदा या, माझ्या ऑफिसला विचारून डिकले त्यांना वेळ द्या, किंवा संजय खोडकेच्या मार्फत जरी तुम्ही कळवलं तर मी तिथं बोलून घेईन. आणि मी अजय मेहतालाच तिथं बोलवतो. अजय मेहता रेराचे प्रमुख आहेत. काय तुमचे प्रश्न आहेत? कारण मुंबईचे प्रश्न रेराचे वेगळे, माझ्या पुणे पिंपरी चिंचवडचे वेगळे, माझं नागपूर असेल, अमरावती असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, तिथले वेगळे. कारण प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, प्रत्येक ठिकाणचे जागेचे प्रश्न आणि जागेच्या किमती ह्या वेगवेगळ्या आहेत. आणि त्याच्यामुळं जी काही तुमची अडचण आलेली असेल, पण एक आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता राहील. जर पाठीमागं कुठल्या इथल्या बिल्डरनी किंवा कोणी काही गडबड केलेली असेल म्हणून काही गोष्टीची शिस्त लावली असेल, तर मग त्याचं तुम्हाला ते सहन करावं लागेल. कारण एकदा धोरण ठरलं की तुमच्या व्यवसायातल्या सगळ्यांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे. तिथं कुठं गडबड होता कामा नये. मगाशी बोलत असताना किंवा क्रीडाईनं पण मला निवेदन दिलेले समस्यांच्या बाबतीत मी तर आश्चर्यचकितच झालो की जर उद्याच्याला अजित पवारनी इथं एखादा फ्लॅट घेतला आणि तो सध्या इथं नाही आहे म्हणून त्याने भाड्याने दिला आणि त्याला 1 लाख रुपये भाडं असेल, तर 56,000 रुपये मी महानगरपालिकेला भरायचे. म्हणजे हे तर पठाणी टॅक्स झाला. असा टॅक्स असा असावा की जो टॅक्स भरायला नागरिकांना पण समाधान वाटावं. आम्हाला जाऊनच घेऊ नये, इन्व्हेस्टमेंटच करू नये. हे असं अयुक्त तुम्ही आता इथं काही महानगरपालिका नाही, होलसेल तुम्ही आहे, त्याच्या संदर्भात ह्याचं नीटपणे. नाही तर मी एकदा तुम्हाला 2 तासाच्या अंतरावर मी सध्या तरी अधिवेशन संपेपर्यंत आहे, त्याच्यामध्ये तुमची पण काही बाजू असेल, मी नाही असं म्हणत नाही, त्याचाही अभ्यास करा. आणि मी 2-4 दिवसात तुम्हाला तिथं बोलवतो आणि आपण चर्चा करू. आणि चर्चेतनं काहीतरी एक मध्यम मार्ग, ज्याला आपण व्यवहारी मार्ग म्हणतो, तशा पद्धतीनं काढण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करू. त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजचा पण ते विषय घेऊन या. त्याच्या संदर्भामध्ये तुमच्या जोडीला सुलभाताई आणि प्रवीण पण आहेत, त्यांनी पण त्या बाबतीमध्ये यावं. DPRचे तुमचे प्रश्न प्रलंबित आहे, त्याच्याकरता मी गगराणी CM सेक्रेटरी पूर्वी ते नगरविकासला होते, त्यांना आपण बोलू, असीम गुप्ताला बोलू, ज्यांच्याकडे असेल त्यांना बोलून हा DPRचा पण प्रश्न का प्रलंबित राहिलेला आहे ते पण. मनपाने घर टॅक्स 200% वाढ केली. 200% काय चाललंय? आयुक्त पहिले कुठं होता तुम्ही? तर हे पण प्रश्न आला, जे प्रश्न तुमच्या अखत्यारीमध्ये सोडवण्यासारखे नसतील आणि वरिष्ठ पातळीवर ते सोडवले गेले पाहिजे, त्याच्यामध्ये आपण त्याची चर्चा त्या बाबतीमध्ये करू.
सब रजिस्टर ऑफिस पण ग्रामीण, तुमचा जो ग्रामीणचा एरिया वाढतोय, नागरीकरण वाढतंय आणि त्या एरियात पाहिजे ते पण आपण मार्ग त्याच्यामध्ये काढू. कारण उद्याच्याला सब रजिस्टर ऑफिस केलं तर गव्हर्नमेंटला टॅक्स म्हणजे ग्राहकाला तिथं सोय होणार आहे आणि गव्हर्नमेंटचा टॅक्स व्यवस्थितपणे त्या ठिकाणी येणार आहे. उलट तसंच रेराच्या अडचणींबद्दल बोललो मी. थोडंसं बिल्डर लोकांना वाळूच्या बद्दल आता पुढच्या कॅबिनेटला किंवा त्याच्या पुढच्या कॅबिनेटला राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री म्हणून विषय आणतायत. माझं देवराशी पण बोलणं झालं. ते ACS रेव्हेन्यू आहेत, जरा वाळूच्या बद्दलचे अनेक अडीअडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं बांधकामावर त्याचा मोठा परिणाम झालेला महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पण आता एन्व्हायरमेंटचा विचार आपण करतो, ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा करतो, त्यावेळेस आपल्याला वाळूच्या ऐवजी क्रस्टँड वापरली पाहिजे. क्रीडाईचे प्रमुख सतीश मगर यांनी पहिली मगरपट्टा स्थिती 450 एकराची जी सुरू केलेली आहे ती पूर्णपणे क्रस्टँडमध्ये, प्लास्टर पण क्रस्टँडमध्ये. येऊन बघा काम कसं झालं. नांदेड सिटीचं 700-750 एकराचं काम चाललंय, 100% क्रस्टँडमध्ये चाललेलं आहे. त्याच्यामध्ये इतर पण ठिकाणी अजून त्यांचे टाउनशिप उभं करायचं काम चाललंय, ते तशाच पद्धतीने चाललंय. आपण पण आपल्या पुरता न विचार करता पुढच्या पिढीचा पण विचार केला पाहिजे. किती वाळूचा उपसा नदीतनं करावा आणि किती आपण पर्यावरणाशी त्या ठिकाणी अडचणी निर्माण कराव्या, त्यालाही काही मर्यादा आहे. पण तरी देखील वाळूच्या बद्दलचा एक 15 दिवसामध्ये थोडं बहुत तुम्हाला त्याच्यामध्ये रिलीफ मिळेल अशा पद्धतीचा निर्णय हा आम्ही घेतोय आणि त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि रेव्हेन्यू मिनिस्टर आम्हा लोकांची सगळ्यांची चर्चा झालेली आहे. बेलोरो विमानतळाच्या बद्दल बरंच इथं सांगितलं. खरं तर सगळेच विभागाचे तर विमानतळ नाईट लँडिंग आणि सगळ्या सुविधा पाहिजेत. नाईट लँडिंगच्या करता का सतत वाढत आहे त्याच्याहीबद्दल जर निधीची कुठली कमतरता असेल तर ती कमतरता दूर करण्याची जबाबदारी अर्थ खात्याचा मंत्री म्हणून माझी स्वतःची राहील. सुलभाताईंनी जे सांगितलं मग आचारसंहिता लागेल त्याच्या आत सगळ्यात सँक्शन देऊन त्याला कसं मार्ग काढता येईल. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यातच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत.